नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की दिवाळीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की दिवाळीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय दिवाळीपर्यंत आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्व घटकांमुळे आणि या सर्व घटनांमुळे काय देशांतर्गत बाजारात दिवाळीपर्यंत बाजारभाव 5,500 पार जाणार, या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी सातत्याने वाढताना दिसायला लागली। जो बाजारभाव मागच्या 2-3 दिवसात $10.5 प्रति बुशेलच्या खाली आला होता, तो बाजारभाव आता सुधारून वधारून या ठिकाणी $10.64 प्रति बुशेल्स पर्यंत पुन्हा पोहोचलाय। आणि जागतिक तज्ञांच्या मते आपल्याला 31 ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव हा जो आहे तो सातत्याने तेजी दाखवत जर बाजारभाव पातळी $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला मात्र नको। अर्थ समजला का की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी कायम दिसणार आहे। आता याचा जर परिपाक बघितला तर याच्यामुळे देशात 100% बाजार भावात तेजी येणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की मोदी सरकार हमी भावावरती जी खरेदी करणार आहे त्याचा इम्पॅक्ट इथं तुम्हाला दिसणार। आणि त्याचबरोबर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्व घडामोडी होत असताना सोयाबीन निर्यातीवरती सुद्धा सरकार दिवाळीच्या आसपास अनुदान जाहीर करू शकते। पण सरकारने उचललेली पावलं या सर्वांचा परिणाम जरी झाला तरी बाजारभाव आपल्याला वाढताना दिसणार। आपल्याला 31 ऑक्टोबर पर्यंत भाव 5,000 पर्यंत येताना दिसणार, परंतु दिवाळीपर्यंत बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 5,500 पार जाण्याची शक्यता दिसत नाही। म्हणून कुणी तुम्हाला म्हणलं की नाही दिवाळीला 5,500चा भाव होणार आहे तर ही भोळी अपेक्षा सोडा। आपल्याला 5,000चा भाव 31 ऑक्टोबर पर्यंत आणि फार फार तर अनुकूल परिस्थितीत 5,200 ची भाव पातळी दिसेल, पण त्याच्या उपर बाजारभाव दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता इथे दिसत नाही। मग विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो की दिवाळीच्या 2-3 दिवस शिल्लक असताना आपण सोयाबीन विकू नका, तेव्हा व्यापारी भाव पडतात। म्हणून 15 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान 5,000चा भाव मिळाला तर इथं गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा आणि बाकी सोयाबीन निश्चिंत मनाने दिवाळीनंतर विका, ज्यामुळे होईल आपला फायदा। तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।